नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सुट्ट्यांचा आनंद घेताय ना? चला तर सुट्ट्यांचा आनंद घेता घेता आपण थोडासा आपला सराव करूया, थोडी उजळणी करूया. तर आज आम्ही तुमच्या समोर एक उजळणीसाठी घटक घेऊन आलेले आहे मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे गणितीय पदावल्या. तर एक एक्सप्रेशन तुमच्यासाठी आणलेलं आहे, हे एक्सप्रेशन आपण सोडवून बघूया. आता या एक्सप्रेशनमध्ये अनेक क्रिया आपल्याला एकाच ठिकाणी दिसत आहे. मग या क्रिया करण्यासाठी आपल्याकडे एक रूल आहे. तो रूल जर वापरला तर आपलं एक्सप्रेशन चुकणार नाही. तर आपला रूल आहे BODMAS. तर BODMAS म्हणजे काय मुलांनो? तर बी म्हणजे काय? तर बी म्हणजे ब्रॅकेट. मग बघा ब्रॅकेट राउंड ब्रॅकेट असतं, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट असतं आणि कर्ली ब्रॅकेट असतं. अशा पद्धतीचे ब्रॅकेट जर असतील तर ते ब्रॅकेटमधल्या क्रिया ब्रॅकेट ऑफ म्हणजे ब्रॅकेटमधल्या क्रिया आपल्याला या ठिकाणी आधी करायच्या आहेत. त्यानंतर क्रिया करण्यासाठी कुठला क्रम आहे? ब्रॅकेटमध्ये क्रिया असो किंवा बाहेर असो, तर क्रम कसा असेल तो? तर पहिले आपल्याला या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन ही क्रिया करावी लागेल. म्हणजे डिव्हिजन ही क्रिया जर पदावलीत दिसली तर ती आधी करावी लागेल. यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन ही क्रिया करायची आहे. यानंतर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या क्रमाने आपल्याला क्रिया करायच्या आहे. तर आपला रूल अगदी सोपा आहे. आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा हा सराव घेतला. चला तर डायरेक्ट आपण आपलं एक्सप्रेशन सॉल्व्ह करूया. तर आपलं एक्सप्रेशन आपल्याला या पद्धतीने दिलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्या रूलचा जर वापर केला तर आपल्याला पहिले काय सोडवायचं आहे? तर आपल्याला पहिले सोडवायचं आहे ब्रॅकेट. बघा या ठिकाणी ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला 3 क्रिया दिसतात, या आपल्याला आधी करायच्या आहे. मग या क्रियांचा क्रम कसा आहे? तर आपल्याला पहिले भागाकार करायचा आहे. तर बघा, आपल्याला या ठिकाणी 12/3 दिसत आहे. तर ही क्रिया आपल्याला आधी करावी लागेल. चला तर डायरेक्ट सोडवूया आपण. 5 गुणिले 2 ब्रॅकेटमध्ये आपण काय करतोय? 3 चोक 12 करतोय. म्हणजे हे बघा या 3 ने या 12ला या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? भाग दिलेला आहे. उत्तर आलेलं आहे 4. गुणिले 4 वजा 2 ब्रॅकेट पूर्ण अधिक 4 या पद्धतीने आपण एक पायरी पूर्ण केलेली आहे. आता पुढच्या पायरीत आपल्याला पुन्हा ब्रॅकेटमधलीच क्रिया करावी लागणार आहे आपल्या रूलनुसार. यामध्ये आपल्याला करायचा आहे गुणाकार. तर ब्रॅकेटमध्ये दिसतंय आपल्याला या ठिकाणी 4 गुणिले ब्रॅकेटमध्ये आपल्याला 4 गुणिले 4 दिसतंय. तर ही क्रिया आपण या स्टेपमध्ये करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपली स्टेप आहे 5 गुणिले 2 ब्रॅकेटमध्ये आपण करत आहोत 4 चौक 16 वजा 2 ब्रॅकेट पूर्ण अधिक 4. आता बघा अजूनही ब्रॅकेट शिल्लक आहे मित्रांनो, कारण ब्रॅकेटमध्ये एक क्रिया आपली दिसते आहे म्हणून ब्रॅकेट आपण काही शिल्लक ठेवलेलं आहे. तर बघा आता आपण या पुढच्या स्टेपला 5 गुणिले 2 ब्रॅकेटमध्ये एकच क्रिया आहे म्हटल्यानंतर आपल्याला ती क्रिया करावी लागणार आहे. 16 वजा 2 किती झाले? या ठिकाणी 14. मग इथे चिन्ह कोणतं द्यायचं मित्रांनो? तर या ठिकाणी 2 आणि ब्रॅकेट यामध्ये तुम्हाला कुठलंही चिन्ह या ठिकाणी दिसत नाही आहे. तर मग या ठिकाणी असतं गुणाकाराचं चिन्ह म्हणून आपल्याला इथं गुणाकार हा एक चिन्ह द्यावे लागेल. बघा आता या ठिकाणी ब्रॅकेट सुटलेलं आहे. पुढे +4 हे आपले शिल्लक आहेत. तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा 3 क्रिया दिसत आहेत. 2च म्हणता येतील कारण गुणाकार डबल आहे. गुणाकार आणि बेरीज. तर आपल्या रूलनुसार आपल्याला भागाकार झाल्यावर गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 2 किती झाले? या ठिकाणी 10 गुणिले इथं 14 अधिक 4. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला आपल्या रूलनुसार करावा लागणार आहे गुणाकार. तर 10 गुणिले 14 या दोघांचा या ठिकाणी आपण गुणाकार करणार आहोत. 10 गुणिले 14चा बघा या ठिकाणी. 10 गुणिले 14 किती होतात? तर आपल्याला माहिती आहे 10 गुणिले 14 होतात 140. या ठिकाणी 140 झाले प्लस किती? 4. मग शेवटची क्रिया राहिलेली ती करून घेऊया बेरजेची. रूलनुसार बरोबर बेरीज ज्याचा क्रम आला 140 अधिक 4 म्हणजेच किती झाले या ठिकाणी 144. तर मित्रांनो, आपण जी पदावली घेतलेली होती त्या पदावलीचं अचूक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 144 आणि हे अचूक उत्तर मिळवण्यासाठी आपण रूल कोणता वापरलेला आहे? तर आपला रूल आहे BODMAS. म्हणजेच पहिले आपल्याला ब्रॅकेट सोडवायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर ब्रॅकेटमधल्या क्रिया कोणत्या क्रमाने करणार आपण? तर ब्रॅकेटमधल्या क्रिया डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सगळ्यात शेवटी कोणती क्रिया करतो आपण? सबट्रॅक्शन. मुलांनो असेच 4-5 गणित एक्सप्रेशन या घटकावरचे सोडवून बघा आणि सुट्ट्यांचा आनंद घ्या. आनंद नक्कीच वाढेल. धन्यवाद.